शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज असणार, कारण शेवटी मूळ शिवसेना कुठे होती? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे रोपटं लावलं, त्याचा वृक्ष झाला आणि त्यामुळे आता दुसऱ्या शिवसेनेला हे चांगले दिवस दिसलेले आहेत. त्यामुळे मूळ शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश मोठ्या अपेक्षेने उद्धव साहेबांकडे पाहतोय आणि म्हणून भविष्य काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा राहणार हा आम्हाला विश्वास आहे. साळवी साहेब, ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीला कोकणात फारसं यश आलेलं नाही, पण ही आजची सभा किती महत्वाची असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी, कोकणासाठी? निश्चितपणे वर्ष आहे हे निवडणुकीचं वर्ष आहे. या निवडणुकीच्या वर्षामध्ये लोकसभा झाल्या, विधानसभा आता येतील, जिल्हा परिषद पंचायत समित्या येतील, नगरपालिका येतील. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणामध्ये आम्ही मागे गेलो. पण मागे का गेलो की समोरच्या लोकांनी एवढा अमाप पैसा वाटला, अनेक उदाहरणं आम्ही दिली. त्यासंबंधी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही लेखी पत्र दिली, तक्रारी दिल्या, पण कुठेही दखल घेतली गेली नाही आणि त्या ठिकाणी तो दबाव टाकला गेला. परंतु आम्ही माझ्या वैयक्तिक विधानसभा मतदारसंघामध्ये मी तिथे विनायक रावना 21,000 मताधिक्य देण्यामध्ये यशस्वी झालो. ते आमच्या शिवसैनिकांचं त्यातलं श्रेय आहे असं माझं मत त्या ठिकाणी. आता आपण ऐकूया थोडं त्यांचंच ऐकूया. जय महाराष्ट्र, शुभेच्छा. नारायण राणेंच्या बद्दल आज असीम सरोद यांनी देखील नोटीस दिलेली आहे इलेक्शन कमिशनला की योग्य पद्धतीने निवडणूक झाली नाही. कसं मागणी? आता कसं, नारायण राणे हे शिवसेना प्रमुखामुळे आज उजेडामध्ये आले, आज हरकत नाही, पण त्यांच्याविरुद्ध जे काय आहे ते असीम सरोदनी केलेलं आहे. सन्माननीय आमच्या माजी खासदार राऊतसाहेबांनी सुद्धा दिलेलं आहे आणि त्यात नक्की यश आणि आम्हाला विश्वास आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.